न्याय हक्कासाठी धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी वडवणी तालुक्यातील समस्त समाजांच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचे युवा नेते माननीय श्री आनंद भैया काळे यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत। भैया, नेमकं आपली काय मागणी आहे समाजाप्रती? आमची मागणी, आमचे भाऊ दीपक भाऊ बोराडे हे गेले 6 दिवसापासून जालना येथे त्यांचं धनगर समाजाची आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ते उपोषणात बसलेले आहेत। तरी या सरकारने, शासनाने दरवेळेस आम्हाला वेळोवेळी आम्हाला वेड्यात काढून की तुमची अंमलबजावणी आम्ही करत आहोत असं म्हणून आजपर्यंत या धनगर समाजाला वेड्यात काढलेलं आहे। पण इथून पुढे या शासनाला, मुख्यमंत्री साहेबाला व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाला एवढीच विनंती करतो की 24 तारखेपर्यंत आम्हाला आमचे एसटीचे प्रमाणपत्र देण्यात यावेत। जर का एसटीचे प्रमाणपत्र आपण दिले नाहीत तर यापुढे हे धनगर समाजाचं आंदोलन तीव्र होईल व तिथून पुढे जिम्मेदार हे धनगर समाजाचं कुणीही राहणार नाही। त्यासाठी शासन, मुख्यमंत्री साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब जबाबदार राहतील, एवढं मी धनगर समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो। समाजाचे प्रतिनिधी माननीय श्री संतोष दादा डावकर यांच्याशी त्यांचे विचार ऐकून घेण्यासाठी जाणार आहोत। संतोष दादा, आज जे प्रामाणिक धनगर समाजाचं प्रामाणिक नेतृत्व दीपक भाऊ बोराडे यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी जालना येथे चालू केलेलं आहे। त्या उपोषणाला सकळ मराठा समाजाचा बिनशर्त असा, म्हणजे मनामध्ये कोणतीही आडी न ठेवता, एक धनगर समाजाचा एक छोटा भाऊ आहे आणि धनगर समाजाचं मराठ्याच्या इतिहासामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फार मोठं योगदान आहे। आणि धनगर समाजाची 30 ते 40 वर्षापासून आजची जी मागणी आहे की धनगरांना आरक्षणामध्ये, म्हणजे एसटीमध्ये आरक्षण मिळालंच पाहिजे, त्या मागणीला सकळ मराठा समाजाचा पाठिंबा आहे। आणि आमचा कोणाला विरोध नाही, काय नाही, फक्त आमच्या धनगर समाजाची ही अंमलबजावणी झालेली आहे की लवकरात लवकर या सरकारने आम्हाला ते सर्टिफिकेट देऊन आमची अंमलबजावणी या ठिकाणी या सरकारने करावी। आणि तसेच जे काही आरक्षण धनगर बांधवांनी एसटी आरक्षणासाठी मागणी केली आहे आणि बोराडे साहेब जे गेले 7 दिवसापासून उपोषणाला, 6 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे जालना येथे। एसटी आरक्षणाला माझ्या ग्रामपंचायत वतीनं मी ठराव 2017 घेतला होता। एसटी आरक्षणाला आमच्या सर्व मराठा बांधवांची आणि ग्रामपंचायत वतीने मी पाठिंबा देतो आणि तुमच्यासोबत जे काही पुढच्या भविष्यात जे काही आंदोलन होतील आम्ही सन्मान धरण्यासोबत आहोत। जो पण एसटी आरक्षण या ठिकाणी धनगर समाजाच्या मागणीसाठी, धनगर समाजाच्या न्याय आणि हक्कासाठी आज वडवणी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी वडवणी तहसील कार्यालयावर जाऊन मोर्चा काढलेला आहे। त्या संदर्भात आपण या सर्व समाज बांधवांच्या भावना या ठिकाणी ऐकून घेणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, म्हणता देत नाही, धनगर समाजाची एसटी अंमलबजावणी, धनगर समाजाची एसटी अंमलबजावणी होतच नाही, होतच नाही, जय मला कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, पाठवला आहे त्याची आम्हाला माहिती द्या आणि यानंतर त्यांना कळवा की आम्ही दिलेलं आहे। उद्याच्या 24 तारखेला म्हणजे तालुक्यामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये ज्या 47 जाती आदिवासीच्या लिखित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये 36व्या क्रमांकावर धनगर ओराण असा समावेश केलेला आहे। ऑलरेडी आमची मूळ मागणी काय,
हीच समाजाला आणि जमातीला जर कळत नसेल तर ही फार शोकांतिका आहे. आमची मूळ मागणी एकच आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पुस्तक क्रमांक 36 वर धनगर ओराण जो समावेश केलेला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची. कोणत्या पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक अध्यादेश काढायचा, धनगर आणि धनगड एकच आहे, आणि तो अध्यादेश काढून तात्काळ जिल्हाधिकारी यांना पारित करायचा आहे आणि त्याच्यानंतर एसटीचे प्रमाणपत्र राज्यातल्या जमातीला इश्यू करायचे. ही मूळ मागणी. त्याच्यामुळं जी मागणी आहे ती घटनेला धरून आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये पहिल्यापासूनच समावेश केलेला आहे. आम्ही समावेश करा असं आतापर्यंत म्हणत नाहीत. पहिला मुद्दा आहे संघटना, विविध संघटना म्हणतात समावेश करा. समावेशाचा अजिबात मागणी नाही, ही अंमलबजावणीची मागणी आहे आणि बाबासाहेबांनी ऑलरेडी घटनेमध्ये पुस्तक क्रमांक 36 वर समावेश केलेला आहे. याचा आमची मागणी ती आहे. आणि धनगर समाज हा रूढी परंपरा यांच्या डोंगरदऱ्यामध्ये फिरणारा समाज आहे आणि वाड्या वस्त्यावर राहणारा जमात आहे. याचं सर्वेक्षण झाल्यानंतर 94 BK कोकरण ज्यावेळेला मोर्चा काढला होता त्यानंतर एक संरक्षण झालं होतं राज्यामध्ये आणि झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी धनगर आदिवासी आहे असं आदिवासी आयोगाने सांगितलं होतं त्यावेळेला. त्यानंतर त्यामध्ये रिपिटिशन झालं, कोर्टामध्ये गेलं. त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयानं धनगर आणि धनगड एकच आहे, त्वरित एसटीच्या प्रमाणपत्र लागू करण्यात यावं असं देखील अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2009 मध्ये सांगितलं. ही आमची मूळ मागणी आहे कोणची एसटी आरक्षणाची. बाकी कुणाला विरोध नाहीये, विरोध करण्याचं काही आमचं कारण नाहीये. फक्त ज्या वेळी आमचा आरक्षणाचा लढा, जसं आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कधी पाठीमागे राहिलेलो नाहीयेत, आम्ही वेळोवेळी पाठीशी खंबीरपणे राहिलो, तसं मराठा समाजाने धनगर समाजाच्या ज्या काही मागणी आहे, मूळ मागणी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, त्याच्यासाठी आमच्या पाठीशी राहाल अशी आशा बाळगतो. आज धनगर जमातीच्या कोणत्याही लेकराला पोस्टाची नोकरी असेल, तुमची सांगतो SBI बँकेची नोकरी असेल किंवा रेल्वेची नोकरी, म्हणजे ज्या की केंद्र शासनाच्या नोकरी आहेत त्या ठिकाणी ओबीसीचं प्रमाणपत्र काढावं लागतंय. आणि ज्यावेळेस तुमच्या महाराष्ट्र शासनाच्या नोकरीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला एसटीचं ऐवजी NTचं प्रमाणपत्र काढावं लागतं. म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे. आजपर्यंत मला सुद्धा माहीत नव्हतं की नेमका आमचा घोळ काय झालाय, हे घोळ कसा झालाय. आणि तो घोळ आता खरं तर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आम्हाला ST मध्ये दिलेलं आहे, परंतु खाली आल्यानंतर त्याचे वेगवेगळे प्रयोग काढले. जसे की आदिवासीकडून काढण्यात आले की धनगराला धनगड करून टाकलं त्यांनी आणि धनगडाचे 1-2 प्रमाणपत्र काढले आणि धनगड महाराष्ट्रामध्ये आहे असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि धनगराला त्यापासून वंचित ठेवलं. खरं तर धनगर हा कशामध्ये ST मध्ये होता, परंतु त्याला ते काय तिथं लाभ देऊ दिला नाही. त्या काळच्या तात्काळ ज्यावेळेस सरकार होतं त्या सरकाराने तुम्हाला जाऊ द्या ते तत्व नाही घेत, तुम्हाला आम्ही काय करू, तुम्हाला ओबीसी मध्ये टाकता येत नाही कारण की तुम्ही भटक्यामध्ये येत. ओबीसी मधले प्रवर्ग वेगळे असतात, तर जाती वेगळे असतात. ही जमात आहे धनगर जमात, आणि धनगर जमातीला ओबीसी मध्ये महाराष्ट्रामध्ये ठेवता येत नाही म्हणून त्यांनी ती चौकट तयार केली आणि त्याच्यामध्ये STच्या ऐवजी NT मध्ये टाकलं. म्हणजे त्यावेळेस पण आमच्या या धनगर जमातीला त्यावेळेसच्या सरकारमधील जे काही नेते होते त्यांनी आम्हाला विरोध केला. बरं, आता आमची अशी मागणी, तुम्ही विरोध करताय काय, आम्ही तुमच्यामध्ये संपूर्ण येत नाहीत ना. आम्ही अगोदर सांगतोय आमचं जे 3.5% या ठिकाणी आहे आम्हाला 3.5% त्या ठिकाणी देऊन टाका, NTच्या ऐवजी ST करून टाका. पूर्ण 7% घेऊ नका, 3.5% द्या. आमचे लेकरं बाळ कुठेतरी शिकतील ना. सध्याच्या NT मध्ये भरायला जागा नसतात आमच्या, म्हणजे इतक्या आमचा समाज इतका विखुरलेला किंवा इतका खालच्या तळाला अजून पण आहे की ते शिकलेले पण नाहीत. त्यांना त्या ठिकाणी दुसऱ्या मुलांची भरती करावी लागते. तुम्ही आजपर्यंत मागचा रेकॉर्ड काढा की NT मध्ये सुद्धा मुलं नाही तर त्यांना घ्यायला की तितक्या शिकलेले. या मुलं आमचे जे ST मध्ये आले तर आता काही प्रमाणामध्ये आम्ही पाठीमागापासून आता 2019 पासून हा लढा तीव्र झाला आणि त्या लढ्यापासून धनगर समाजाला त्यांनी सांगितलं की जे STला आहे त्याच्या योजना आम्ही तुम्हाला लागू करू. आणि त्या योजनेमधून आज आमच्या धनगर जमातीच्या मुलांना, जे छोटे छोटे मुलं आहेत त्यांना इंग्लिश स्कूल आणि राहण्याची सोय ही शासन करत आहे. हा एक आम्हाला म्हणजे थोडासा जे आम्ही करतो लढा, त्या लढ्याला मिळालेला आम्हाला एक हा खूप मोठा म्हणजे अमृत आहे. आज आमच्या पण STचे मुलं, जे धनगर जमातीचे मुलं आहेत ते STच्या मुलाप्रमाणे फ्रीमध्ये शिक्षण आणि राहण्याची सोय करीत आहेत. म्हणजे आता इथून पुढे आमचे मुलं थोडेफार शिक्षणाकडे येतील, कारण की या जमातीकडे पैसा नसल्यामुळं त्याला इंग्लिश स्कूलला टाकायचे म्हणजे 10-15 हजार रुपये फीस असायची, राहायची ठेवायची सोय बाहेर म्हणलं की 30-35 हजार रुपये लागायचे आणि तेवढे भरायची ऐपत ही धनगर समाज ओबीसीच्या तिकिटावर हा समजलं निवडणूक लढवतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे तिथं आमच्या समाजातले काही नेते ते पुढे जात आहेत, ओबीसीचं आरक्षण वाचवा असं त्यांना वाटत आहे.